या ठिकाणी वारजे नदीवरती आपण उभे आहात आणि तुम्ही बघितलं असेल तर गेली 2019 पासून आपण एका गोष्टीचा पाठपुरावा करतोय, तो म्हणजे वारजे नदीवरचा जो ब्रिज आहे हा 4 लेनिंगच आहे आणि त्या ब्रिजला 6 लेनिंग केला गेला पाहिजे किंवा त्याच्या कडेला दोन्ही साईडला 3-3 लेंथ अजून वाढल्या पाहिजेत, म्हणजे 60 मीटरचा जो हायवे आहे तो पूर्ण क्षमतेने वापरला गेला पाहिजे. हे ध्येय लक्षात ठेवून आपण गडकरी साहेब असतील त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय सुप्रियाताईंच्या माध्यमातून आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश आले. आज जर तुम्ही बघितलं तर ह्या ब्रिजचे काम चालू होते आणि ते होत असताना हायवेच्या दोन्ही बाजूला नदीच्या ब्रिजला दोन्ही बाजूला 3-3 लेंथ आपण एक्स्ट्रा वाढवतोय दोन्ही बाजूला. आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर वडगावचा जो प्रयजय सिटी असेल किंवा अलीकडची बाजू असेल त्याच्या दोन्ही बाजूला 3-3 लेनचा रोड वाढून आपण सिंहगड रोडला जॉईंट होतोय. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या सुटणार आहे. आणि हे होत असताना तुम्ही जर आता बघितलं तर आपण प्रत्यक्षामध्ये त्याचं कामाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी दोन्ही साईडला पायलिंग घ्यायचं काम चालू आहे, बोरिंग घ्यायचं काम चालू आहे, त्याचा डेटा तपासण्याकरता काही साफसफाईची कामं चालू आहेत जीसीपी लावून आणि त्याचं डिझाईन आता थोड्या दिवसात फायनल होईल आणि ते फायनल झाल्यानंतर तुम्हाला 7-8-10 दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर येऊन या कामाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होतीये. आणि या गोष्टीचा आनंद होतोय की चांदणी चौकाचं ब्लॉकेज निघाल्यानंतर वारजे मावाडी परिसरामध्ये पहिला वड्याला 4 लेनिंग होता, तो आता 6 लेनिंग झालाय आणि पुढे आल्यानंतर हायवे जो आहे तो हायवेच्या दोन्ही बाजूला 3-3 लेंथ आपण वाढवतोय आणि ते वाढल्यानंतर त्यांनी आपल्याला अशी शाश्वती दिलेली आहे की हे दोन्ही लेन 3-3 लेन जे आहेत दोन्ही बाजूच्या त्या 2 वर्षामध्ये ते पूर्ण करून आपल्याला नागरिकांकरता खुल्या करणार आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वारजे वडगाव परिसरातल्या नागरिकांना आणि या हायवेवरून जाणाऱ्या कात्रज देहरोड बाह्यवळण मार्गामध्ये जे तासोनतास लोकांना ट्रॅफिक जामची समस्या होतीये ती लवकरात लवकर सुटण्यात आपल्याला मदत होईल. आणि ते जोपर्यंत तो पूल अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्याचा रोज आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. त्या कामाला येणाऱ्या अडचणी असतील त्याच्यामध्ये काही झाडं येतात किंवा काही परवानगी त्यांना महानगरपालिकेचे किंवा कुठल्या लागतात त्यांचा सुद्धा आपण त्यांना मदत करून त्या परवानग्या सुद्धा लवकर मिळवून देण्याकरता आपण युद्ध पातळीवर त्यांच्याकरता प्रयत्न करतोय. धन्यवाद.